शिक्षक भरती 2026 मोठी खुशखबर. पवित्र पोर्टलचे नवीन प्रसिद्धी पत्रक जारी. भरतीला लागला शुभमुहूर्त. या कार्यवाहीला झाली सुरुवात. कधीपासून असणार संपूर्ण डिटेल्स पाहूया या व्हिडिओमध्ये. चला तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील. शिक्षक भरती तसेच इतर भरतींच्या सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनल सोबत राहा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला पाहूया पवित्र पोर्टलवरचं हे नवीन प्रसिद्धी पत्रक आणि संपूर्ण डिटेल माहिती. अखेर पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीला मुहूर्त लागलेला आहे मित्रांनो. पवित्र पोर्टल मार्फत राबवण्यात येणारी शिक्षक पदभरती जी आहे त्याच्या जाहिरातीबाबत कार्यवाही करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र शासन राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून हे प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे, ज्याच्यामध्ये राज्यातील ज्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील, खाजगी शैक्षणिक व्यवस्थापन अनुदानित संस्था असतील, अंशतः अनुदानित असतील, आणखी विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक त्यासोबतच रात्रशाळातील शिक्षकांच्या रिक्त पदावर भरती करण्याबाबत सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी, तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवक भरती अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट 2025 मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे व शासन तरतुदी विविध न्यायालये यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांनुसार ही भरतीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये खाजगी शाळा असतील, अनुदानित, विना अनुदानित असतील, स्वयंअर्थ सहाय्यित असतील, अनुदानित पात्र ठरलेले असतील, 100% ग्रँटेबल असतील, या सगळ्या शाळांना आता या ठिकाणी कार्यवाही पूर्ण करण्याबाबत आदेश देण्यात आलेले आहेत. ज्याच्यामध्ये टेट 2025 ही कधी झाली होती मित्रांनो? 27/5/2025 ते 5/6/2025 या कालावधीमध्ये झाली होती. त्याचा निकाल 18/8/2025 लागला. एकूण 2,28,808 उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, चाचणीसाठी नोंदणी केली होती. मात्र त्यामध्ये 2,11,308 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. त्याच्यानंतर पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यात आले आणि त्यानंतर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार पदभरतीची आवश्यक बिंदू नामावलीची माहिती तयार ठेवण्याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या. त्यानंतर आता बिंदू नामावलीसुद्धा शैक्षणिक वर्ष 25-26ची संच मान्यतेनुसार गटनिहाय, विषयनिहाय रिक्त पदांची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे. आता संच मान्यतेची कार्यवाहीसुद्धा पूर्ण झालेली आहे. अतिरिक्त समायोजन 31/3/2026 पूर्वी करण्याचेही शिक्षण संचालक कार्यालयानं कळवण्यात आले होते. त्यानंतर 1 जानेवारी 2026 नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील आणि त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर संभाव्य रिक्त होणारी पदे विचारात घेऊन पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे. आता सदर पदभरतीची कार्यवाही करताना निर्णय दिनांक 21/6/2023 मधील तरतुदीनुसार म्हणजे रिक्त पदाच्या 80% जागा तुम्हाला भरण्यात येणार आहेत, याची नोंद या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आता पवित्र पोर्टलवर ही सदर नोंदणी करण्यासाठी ह्या आस्थापनांना जो वेळ दिलेला आहे तो 1/5/2026 ते 31/5 म्हणजे 31 मे पर्यंत तुम्हाला कालावधी देण्यात आलेला आहे जाहिराती अपलोड करण्यासाठी. आणि नियुक्ती प्राधिकरणाने यांनी सदर कालावधीमध्ये जाहिरात देण्याची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत ही सविस्तर सूचना पवित्र पोर्टलमार्फत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे 31 मे अखेर सर्व जाहिराती पवित्र पोर्टलच्या अपलोड होतील हे आपल्याला आता कळालेलं आहे. त्यानंतर आपल्याला प्रेफरन्स भरण्यासाठी वेळ देण्यात येईल आणि प्रेफरन्स भरल्यानंतर मेरिट यादी लागेल आणि त्यानंतर मग निवडीस आपण पात्र होईल. ही एक महत्त्वाची सूचना, पवित्र पोर्टलला लागलेला शुभमुहूर्त म्हणता येईल, भरतीला सुरुवात झालेली आहे म्हणता येईल. या ठिकाणी ही महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा. धन्यवाद.